श्री स्वामी समर्थ मित्रांनो, या अशा वस्तू तुमच्या देवघरात असतील तर 100% देवदोष हा लागतोच. कितीही देवदेव करा पण दारिद्र्य तुमची पाठ सोडत नाही. मित्रांनो, घरामध्ये देवघर असणे ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर त्या घराच्या विचारांची, श्रद्धेची, संस्कारांची आणि अदृश्य ऊर्जेची केंद्रबिंदू असते. ज्या घरात देवघर स्वच्छ, शुद्ध आणि योग्य पद्धतीने ठेवलेले असते, त्या घरात नकळत सकारात्मकता वाढते, मनाला शांतता मिळते आणि संकटातही मार्ग सापडतो. पण हेच देवघर जर चुकीच्या वस्तूंनी भरलेलं असेल, नियम न पाळता ठेवलेलं असेल, तर तिथूनच देवकृपेऐवजी देवदोष सुरू होतो. हे अनेक लोकांच्या लक्षातही येत नाही. आज अनेक घरांमध्ये असं दिसतं की रोज देवदेव करतात, पूजा करतात, उपवास करतात, नवस बोलतात, पण तरीही घराची प्रगती होत नाही, पैसा टिकत नाही, नात्यांमध्ये ताण वाढतो, आजारपण सुटत नाही, कामे अडतात. अशा वेळी लोक म्हणतात की आमचं नशीबच खराब आहे, ग्रह फिरले आहेत, कोणीतरी काहीतरी केलं आहे. पण खरं कारण अनेकदा आपल्या घरातल्या देवघरातच लपलेलं असतं. जे मनापासून देव मानतात पण नकळत अशा चुका करतात ज्या देवदोषाला आमंत्रण देतात. ही माहिती भीती पसरवण्यासाठी नाही, तर जागरूकता निर्माण करण्यासाठी आहे. कारण एक छोटीशी चूकही अनेक वर्षांची मेहनत वाया घालवू शकते. देवघर म्हणजे काय? देवघर म्हणजे घरातील सर्वात पवित्र जागा. ही जागा केवळ देवाची नाही, तर आपल्या विचारांची, भावनांची आणि ऊर्जेची साठवणूक करणारी जागा असते. आपण ज्या भावनेने देवासमोर बसतो, ती भावना त्या जागेत साठते. त्यामुळे देवघरात असलेली प्रत्येक वस्तू महत्त्वाची असते, अगदी फुलापासून ते तांदळाच्या दाण्यांपर्यंत. ज्या घरात देवघर व्यवस्थित असते, त्या घरात नकारात्मकता टिकून राहत नाही. पण देवघरात जर चुकीच्या वस्तू, तुटलेल्या वस्तू, घाण, अस्ताव्यस्तपणा असेल, तर तीच जागा नकारात्मक ऊर्जेचं केंद्र बनते. नंबर 2, देवदोष म्हणजे काय? देवदोष म्हणजे देवाचा राग नव्हे, तर आपल्या चुकीमुळे निर्माण झालेली अडथळ्यांची साखळी. देव कधीच कुणाचं वाईट करत नाही, पण नियम मोडले गेले, पवित्रतेचा अपमान झाला तर त्याचे परिणाम भोगावेच लागतात. हे परिणाम लगेच दिसत नाहीत, पण हळूहळू आयुष्याच्या प्रत्येक भागात ते जाणवू लागतात. देवदोषाची लक्षणे अशी असू शकतात: कामं करूनही यश न मिळणे, पैसा येऊनही टिकून न राहणे, घरात सतत वाद, आजारपण, मनाची अस्वस्थता, झोप न लागणे, भीतीची भावना. नंबर 3, देवघरात ठेवलेले तांदूळ. देवघरात तांदूळ ठेवण्याची परंपरा आहे, कारण तांदूळ हे समृद्धीचे, अन्नपूर्णेचे प्रतीक आहेत. पण हा तांदूळ जर चुकीच्या पद्धतीने ठेवला गेला तर तो समृद्धीऐवजी दरिद्रतेचं कारण बनतो. देवघरात ठेवलेले तांदूळ कधीच जुने, कीड लागलेले, ओलसर किंवा उघडे ठेवू नयेत. अनेक घरांमध्ये वर्षानुवर्षे तोच तांदूळ देवघरात ठेवलेला असतो. त्यावर धूळ बसलेली असते, किडे झालेले असतात आणि असा तांदूळ देवाला अर्पण केला जातो, तेव्हा ती पूजा फलदायी न होता दोषकारक ठरते. तांदूळ म्हणजे लक्ष्मीचा अंश मानला जातो. जेव्हा आपण तुटलेले, खराब तांदूळ देवाला देतो, तेव्हा नकळत आपण स्वतःच्या घरातील समृद्धीला नकार देतो. नंबर 4, तुटलेल्या आणि बंद पडलेल्या वस्तू. देवघरात तुटलेली मूर्ती, तुटलेला दिवा, फुटलेली अगरबत्तीची स्टँड, बंद पडलेली घंटी, या वस्तू कधीही ठेवू नयेत. तुटलेली वस्तू म्हणजे तुटलेले ऊर्जा. अशा वस्तू घरात ठेवल्याने कामात अडथळे येतात, नाती तुटण्याच्या मार्गावर जातात आणि अनेक लोक म्हणतात की देवाची मूर्ती तुटली तरी चालते, देव तर मनात आहे.
पण देव मनात असतो हे खरं आहे, पण मूर्ती ही श्रद्धेचं प्रतीक असते. तुटलेल्या प्रतीकातून सकारात्मकता निर्माण कशी होऊ शकते? नंबर 5. वंशबुडी आणि देवघर. वंशबुडी होऊ नये म्हणून देवघरात कधीही नकारात्मक आठवणी देणाऱ्या वस्तू ठेवू नयेत. जुने मृत व्यक्तींचे फोटो, खराब झालेली पूजा सामग्री, वापरात नसलेल्या वस्तू देवघरात ठेवणे ही मोठी चूक आहे. देवघर हे भविष्याकडे नेणारी जागा आहे, भूतकाळात अडकवणारी नाही. जेव्हा देवघरात जड ऊर्जा असते तेव्हा त्याचा परिणाम पुढच्या पिढीवरही होतो. नंबर 6. श्रीयंत्र. श्रीयंत्र ही अत्यंत शक्तिशाली आध्यात्मिक रचना आहे. ती योग्य पद्धतीने, योग्य दिशेला आणि नियमित पूजेत असेल तर ती घरात प्रचंड सकारात्मक बदल घडवते. पण चुकीच्या पद्धतीने ठेवलेले श्रीयंत्र हे फायदेशीर न होता उलट परिणाम देऊ शकते. श्रीयंत्र कधीही बेवारस, धूळ लागलेले, उलटे किंवा चुकीच्या दिशेला ठेवू नये. त्याची नियमित स्वच्छता आणि पूजा अर्चा आवश्यक असते. अन्यथा ते मानसिक ताण, खर्च, अडथळे वाढवते. नंबर 7. काय काढून टाकावे देवघरातून? आजच देवघरातून बाहेर काढा तुटलेल्या वस्तू, जुनी खराब पूजा सामग्री, कीड लागलेले तांदूळ, बंद पडलेले दिवे, तुटलेल्या घंट्या. नंबर 8. आणि काय ठेवावे? तर स्वच्छ मूर्ती, नवीन तांदूळ, दिवा, नियमित पूजेसाठी आवश्यक वस्तू. देव कधीही आपल्यावर रागवत नाहीत, पण आपण केलेल्या चुका आपल्यालाच अडचणीत टाकतात. देवघर हे आपल्या घराचं हृदय आहे. हृदय स्वच्छ असेल तर संपूर्ण शरीर निरोगी राहते. आज जर तुम्ही देवघर नीट केलं तर उद्या देवही तुमच्याकडे पाहील. ही भीती नाही, ही जाणीव आहे. निर्णय तुमचा आहे. देवकृपा हवी आहे की देवदोष? मित्रांनो, माहिती कशी वाटली? व्हिडिओ आवडला का? आवडल्यास लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.